आखाती युद्धामुळे भारतातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम झालाय। सध्या हॉटेल व्यावसायिकांना गॅस मिळत नसल्यामुळे अनेक हॉटेल बंद पडलेत, तर काही ठिकाणी नवीन युक्ती लढवून हॉटेल कसंबसं सुरू ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। शिरूरमधील हॉटेल व्यावसायिकांनी डिझेल भट्टीचा वापर केलाय आणि हॉटेल सुरू ठेवलंय, मात्र त्यापासून धूर मोठ्या प्रमाणावर निर्माण होतोय आणि त्याच्यामुळे तिथले आचारी कामगार सुद्धा कंटाळलेले आहेत, धुराचा त्रास होतोय असं म्हणतात आणि त्यामुळे हॉटेल मालकांसमोर आता ही नवी अडचण निर्माण झालेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी आणखी तपशील आपल्यापर्यंत ते पोहोचवतायत, बघूया। राज्यातील गॅस तुटवड्याची खरं तर कहाणी आता ग्रामीण भागापर्यंत पोहोचू लागलेली आहे आणि याच ग्रामीण भागातील हॉटेल व्यावसायिकांनी खरं तर आता नवीन शक्कल लढवली आहे की डिझेलची शिगडी। परंतु या डिझेलची शिगडी वापरत असताना अनेक समस्यांना त्यांना सामोरं जावं लागत आहे। आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहे, काय सांगाल? खरं तर गॅसचा तुटवडा आहे आणि तुम्ही डिझेल शिगडीचा वापर करत आहात, काय समस्या येते? सर, खरं सांगायचं झालं तर गॅस तुटवडा झाल्यामुळे आमचं खूप असं मोठं नुकसान झालेलं आहे। आता आम्ही चुलीवर ग्रेव्ही बनवतोय, त्यावर आमचं जे राईस बॉईल करायचं तो आम्ही चुलीवर करतोय आणि थोड्याफार प्रमाणात आम्ही जे फ्रायपॅनचा यूज करतोय किंवा स्टार्टर असेल आमचा सोयाबीन चिल्ली, पनीर चिल्ली, व्हेज क्रिस्पी, हे मात्र आम्ही त्या डिझेल भट्टीवरती करतोय। परंतु डिझेल भट्टीवरती जे स्पीड आहे ते गॅस सारखं आम्हाला भेटत नाही, त्यामुळे आमचा ग्राहक राजा हा मात्र आमच्यावर खूप नाराज झालेला आहे। त्यामुळे आम्ही या संभ्रमात आहे की करू तर काय करू, गॅस उपलब्ध होत नाही, कुठेतरी हातपाय जीव जाईना म्हणून हातपाय खोडायची ही परिस्थिती मात्र आमच्या हॉटेल व्यवसायावर आलेली आहे। खरं तर तुम्ही डिझेल भट्टी बरोबर चुलीचाही वापर करताय, काय सध्या लाकडाची रेट आहे? सर, लाकडाची रेट आता पहिले 4.5-5 रुपये ग्रामीण भागात होता, परंतु तोच आता डबल झालेला आहे। 10 रुपये किलो जर लाकूड घेतलं तर तिथे आमचं कंबरच मोडत आहे। त्यामुळे आम्ही पूर्णपणे हॉटेल व्यावसायिक मात्र आम्ही थकून गेलो आहोत। यावर काहीतरी पर्याय शासनाने लवकरात लवकर द्यावा हीच आमची अपेक्षा आहे। ग्राहकांच्या आवडीच्या भाज्या आता कुठेतरी हॉटेलमधून लुप्त होतात की काय, असाही प्रश्न आता हॉटेल व्यावसायिक बोलून दाखवतात आणि डिझेलच्या भट्टीच्या समस्येबरोबर कामगारांची समस्या आता हॉटेल व्यावसायिकांची डोकेदुखी ठरताना पाहायला मिळतात। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, शिरूर। तर हॉटेल व्यावसायिकांकडून आता कुठले ना कुठले प्रयत्न सुरू असल्याचं आपण बघतोय। हॉटेल सुरू ठेवण्यासाठीचे हे प्रयत्न आहेत, मात्र आता इथे शिरूरमध्ये डिझेल भट्टीचा वापर केला गेला, पण कामगार किंवा ते आचारी आहेत त्यांना मात्र या सगळ्याचा त्रास होताना बघायला मिळतोय आणि त्याच्यामुळे आता हॉटेल व्यावसायिकांसमोर आणखी एक मोठं टेन्शन उभं राहिलेलं आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडरचा झालेला प्रॉब्लेम, त्यानंतर इतरही सगळ्या अनेक समस्यांना तोंड देत अखेर पर्याय शोधून काढले गेले हॉटेल व्यावसायिकांकडून। डिझेल भट्टीचा पर्याय वापरला गेला शिरूरमध्ये, आपण त्याचे दृश्य बघतोय, पण त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणावर धूर होतोय, ज्याचा त्रास आचाऱ्यांनाच होतोय।